झालेले आपलं टायर पंक्चर जातात इतक्या जुबान इतकी काळी आहे म्हणल्या जे व्हायचं ते नसते होत आणि काय बी होते काय अरे काही अरे राम राम मंडळी, पुन्हा एकदा तुमचं नव्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे. तर आता आपण झालेलो आहे रेडी आणि आता जाऊया युवराश्रमला प्रसिद्ध असलेल्या ओलांडेश्वर मंदिरावरती सुद्धा जाऊया आणि तेथील सुप्रसिद्ध गार्डनला सुद्धा आपण जाऊया. थोड्याच वेळात आता निघूया ओलांडेश्वर साठी. आता झालेले आपलं टायर पंक्चर जातात रस्त्यामध्ये. हे बघा आता दोघं ठीक आपण गाडी ढकलून आहे. तर आता बघूया, इथं गाव आहे समोर, इथं जाऊया. तर आपण पोहोचलेलो आहे पंक्चरच्या दुकानावरती. ही गाडी इथं लावलेली. आता गाडी नाही चालवली बरोबर, हिच्यामुळे झालं काय, येतानाच पण इकडे कर कॅमेरा. गाडी जुबान इतकी काळी आहे म्हणल्या जे व्हायचं ते नसते होत आणि काय बी होते. काय अरे काही अरे पनोती लावते ती होते म्हणजे होतेच. याची जुबान इतकी काळी. वेदांचं लग्न होऊ द्या. वेदांचं लग्न होऊ द्या. अरे पनोती वेदांना बायकोच भेटणार नाही आता. याच्यामुळे झालं ते. अरे त्या गाडी ते चालवायला याच्यामुळे झालं. ही गाडी चालव बसेल मी होतो माचोळ झालं. याच्यामुळे झालं. याचं वजन जास्त झालं तर गाडीवर. पण मी मधात बसेल होतो, माग तू बसेल होतो. जाऊ दे, आता जे झालं ते झालं. आलेलो आहे ओलांडेश्वरला. इथं आंघोळ करतात ओलांडेश्वर मध्ये. हे बघा, इथं 12 ज्योतिर्लिंग आहेत. सगळ्याच्या खालून जावं लागतं. तर आपण आलेलो आहे सध्या युवराश्रम येथील गार्डन मध्ये. मागे बघू शकता तुम्ही, इथं 20-20 रुपये तिकीट आहे. तुम्ही जर आलेत तर लक्षात ठेवा. आणि कॅमेरा जर आणला तर कॅमेऱ्याचे 5,000 रुपये शूटिंग वगैरे साठी येतात. DSLR कॅमेरा. हे पहिलं मंदिर महादेवाचं. आता आपण चाललेलो आहे पायीच. सर्वजित काही माणसं घेऊन पुढे गेलाय. आता वापस येईल थोड्याच वेळात. आणि आम्ही पल्सरवर जाणार आहे मग मेहकरला घरी. हे आलेले आता सर्वजित वापस. म्हणजे आजचा ब्लॉग आपल्याला नक्कीच आवडलेला असेल. जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. बिगडी म्हणून ते काम बिघडलेलं असं घेणं असं गोष्टी लागला त्या लोक येतं. अरे मग ब्लॉग ऑफिशियल नाही ना, अनऑफिशियल आहे. काय नसते तिच्यात. नाही कोणी आवाज नाही चालला. आवाज अरे राम राम. आता करूया जेवण. हे आता बगीच्यात आलेलो आहोत. का मासे आता